आदेश रामकृष्ण हरी माऊली। आपल्या दत्त जयंतीचं नियोजन चालू आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी दत्त जयंतीचा सोहळा आपल्या म्हाडामध्ये होणार आहे, आपल्या स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रमाचा। तर त्यासाठी आपण बघू शकता सर्व जय्यत तयारी चालू आहे। अभिदादांना बघू शकता किती छान प्रकारे त्यांनी तोरणाचं नियोजन केलेलं आहे। देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेडे मुक्तिचारी साधियेला, तेडे मुक्तिचारी साधियेला, साधियेला देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा। आणि इथे आपण नामस्मरणाचं नियोजन करणार आहोत। मुळात स्पीकर एक लागेल आपला आणि इथे नामस्मरण घेण्यात येईल आणि तिथून आपला रस्त्याच्या इथे वाहतुकीचं नियोजन साधून सगळं आपल्याला इथे आपले काही स्वयंशक्तीपीठचे आपले जे आपण टास्क फोर्स जे तयार केलेलं तो टास्क फोर्स असणार आहे। इथे आपण बघू शकता की चेतनदादा पण आहेत स्वतः। तर चेतनदादांचे 2 जे गार्ड्स असतील ते आपले इथे असतील, जेणेकरून जी आपले सगळे नाथसेवाभावी इथे नमस्कार करायला किंवा पाया पडायला येणार आहेत माऊलींना, तर त्यावेळेस ते बॉडीगार्ड आणि आपली जी टास्क फोर्स आहे ती सगळी आपली इथे उभी असेल आणि सगळं नियोजन करेल इथल्या वाहतुकीचं। आणि आपण यावेळेला एक छोटासा बदल केलेला आहे की आपण पाळण्याचं नियोजन आणि दत्त माऊलींची जी मूर्ती आहे ती आपण छगनदादा यांच्या चंद्रिका ग्रेन स्टोर्समध्ये ठेवणार आहोत। बघू शकता की इथला जो परिसर आहे तो आता आपले जे सेवाभावी जमलेले आहेत तो आपण क्लीन करणार आहोत इथला सगळा परिसर। आणि इथून पुढे आपण बघूया की नाथांची मूर्ती इथे आहे, विठ्ठल माऊलीची ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती इथे आहेच। आपण त्याच्या खाली हे नियोजन करणार आहोत। दत्त माऊलींची मूर्ती आपली इथे ठेवण्यात येईल सर्व सेवाभावींनी, आणि पाळण्याचं नियोजनही इथेच होणार आहे। सर्व सेवाभावींनी आणि जे आपले नाथभक्त येतील ते स्वयंशिस्तीने, आपले तसेही गार्ड्स बाहेर आहेत, टास्क फोर्स आहेच, पण ते स्वयंशिस्तीने स्वतः येतील इथे नमस्कार करतील, प्रसाद घेतील आणि प्रसाद घेऊन पुन्हा ते याच वाटे बाहेर निघणार आहेत। आपण बाकी इथे जराही थांबणार नाही आहोत, फक्त नामस्मरण जे चालू आहे आपण त्या लाईनमध्ये असू, जेव्हा आपण पाया पडायला जाणार आहोत त्यावेळी नामस्मरण चालू ठेवा, नमस्कार करा, प्रसाद घ्या आणि तसंच नामस्मरण करत आपण इथून आपल्या पुढच्या कामाला जायचं आहे। आपण इथे कोणत्याही म्हणजे कार्यासाठी कोणाला भेटणं किंवा इथे गप्पा मारणं आपण यावेळेला टाळूया, तसा माऊलींचाही आदेश आहे। आणि आपण एक शिस्तबद्ध कार्यक्रम पार पडणार आहोत। याच्या आधीही आपण सगळे शिस्तीने कार्यक्रम केलेत, पण यापुढेही आपण करणार आहोत आणि आता जो येणारा कार्यक्रम आहे तोही अशाच शिस्तीने करूया। आपण न वेळ घालवता नमस्कार केल्यावर, प्रसाद घेतल्यावर आपापल्या मार्गाला प्रस्थान करणार आहोत। आदेश। आणि पुढचं जे नियोजन आहे ते आपण लवकरात लवकर ग्रुपवर टाकू, आज किंवा उद्या हे नियोजन आपल्या गुरुस्पर्श ह्याच्या दोन्ही ग्रुपवर येईल आणि आपल्याला कळवण्यात येईल की पुढील नियोजन काय असेल। आदेश माऊली। धन्यवाद।